नागपुरात जी निवडणूक होते त्याचं जर चित्र आपल्याला एक जर 3 शब्दात जर म्हणायचं झालं तर नागपुरात निवडणूक जी होते ती काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच निवडणूक आहे। जर आपण आघाडीची गोष्ट केली, आघाडीत जी महाविकास आघाडी पूर्ण बिघाडी झालेली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आलेला पाहायला मिळतो आहे। आपण बघितलं की 30 डिसेंबर हा जो आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये नेमकं काय काय घडलं, नाराजांची जे इच्छुक नाराज होते त्यांचा संयम कसा फुटला आणि कशा काय काय गतिविधी ज्या आहेत त्या इथे झालेल्या आहेत किंवा जे नाराज लोक होते त्यांनी काय काय आक्षेप घेतले आपल्या नेत्यांवर किंवा आपले जे वरिष्ठ आहेत पक्षातले त्यांच्यावर, कशा प्रकारे त्यांचा संयम फुटला किंवा ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्याचा येणाऱ्या निवडणुकीवर नेमका काय परिणाम होईल, हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आज आपल्यासोबत या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी लोकमतचे सब एडिटर आहेत, चीफ एडिटर आहेत योगेश पांडे, डॉक्टर योगेश पांडे सर आहेत आणि त्यांच्याकडनं आपण हे सगळं जाणून घेणार आहोत। कारण अनेक निवडणुकींचं तुम्ही वार्तांकन केलेलं आहे आणि आत्ता आपण बघतोय की 2017 नंतर ही महानगरपालिकेची निवडणूक होते आहे। तर कसं बघता काल ज्या ज्या घडामोडी झाल्या, आपण बघितलं की कुठे ऑफिस फोडण्यात आलं, कुठे ऑफिस समोर जाऊन तिथे आपण बघितलं कार्यालयांच्या बाहेर आपण बघितलं तिथे उमेदवारांच्या नावांची जी लिस्ट होती ती जाळण्यात आली। म्हणजे युती असेल भाजपाची, ऐन वेळेपर्यंत जो आहे शेवटच्या टाईमपर्यंत त्यांनी नावं जाहीर नाही केली आणि ज्यावेळेस युतीची घोषणा झाली त्यामध्ये 8 जे आहेत शिवसेनेला जागा दिल्या गेल्या आणि 6 जागेवर त्यांचेच उमेदवार लढणार। हा सगळा घोळ पाहता आता येणाऱ्या निवडणुकीचं चित्र नेमकं कसं असेल? नागपुरात जी निवडणूक होते त्याचं जर चित्र आपल्याला एक जर 3 शब्दात जर म्हणायचं झालं तर नागपुरात निवडणूक जी होते ती काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच निवडणूक आहे। प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि इकडे शिंदेसेना भाजपसोबत लढते आहे। नावापुरती त्यांची युती निश्चितपणे झालेली आहे, मात्र त्याला महायुती म्हणता येणार नाही कारण की त्याच्यात राष्ट्रवादी अजित पवार गट नाही। त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मेनली फाईट इथे दिसून येते आहे। आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली, त्याच्यात 8 जागा मिळाल्या, त्याचा घटनाक्रम जो आहे तो देखील अतिशय रोचक आहे। कारण की काल परवाला रात्री बैठक सुरू होते नितीन गडकरी यांच्या घरी आणि त्यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी सुरुवातीला बैठकीत नसतात। त्यावेळेला बाकीचे सगळे नेते भाजपचे आणि शिंदेसेनेचे नेते असतात आणि भाजपची भूमिका स्पष्ट असते की काहीही करून आम्ही 2 आकडी जागा देणार नाही। काही नेत्यांचं तर असं म्हणणं होतं की 5च्या वरही जागा शिंदेसेनेला देणार नाही कारण की मागच्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या ज्या पद्धतीचा शिवसेनेचा एकूण परफॉर्मन्स होता, 2 नगरसेवक होते, त्याच्यानंतर शिवसेना स्प्लिट झाली आणि आजच्या स्थितीत शिंदेसेनेचं हवं तसं अस्तित्व नागपुरात नाही असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे 3 ते 4 जागा द्यायलाही ते तयार नव्हते। यानंतर जेव्हा कोंडी फुटत नव्हती तेव्हा नितीन गडकरींनी मध्यस्थी केली आणि शिंदेसेनेला सन्मानजनक 8 जागा देण्यात याव्या असं त्यांनी म्हटलं। त्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावण्यात आले आणि त्यानंतर असं ठरलं की शिंदेसेना 8 जागांवर लढेल परंतु 6 ठिकाणी भाजपचेच उमेदवार असतील। कारण की ही निवडणूक भाजप जी लढते आहे त्यांचं एकच सूत्र आहे, जिंकण्यासाठी लढण्याचं। आणि त्यामुळे 120चं टार्गेट घेऊन चालताना जर या 6 जागाही त्यांनी शिंदेसेनेला दिल्या असत्या, तिथल्या उमेदवारांना दिल्या असत्या, तर निश्चितपणे भाजपला त्याचा फटका बसला असता आणि ही रिस्क घ्यायला भाजपचे नेते तयार नव्हते। त्यामुळे हा फॉर्म्युला त्यांचा ठरलेला आहे। दुसरी गोष्ट, जर आपण आघाडीची गोष्ट केली, आघाडीत जी महाविकास आघाडी पूर्ण बिघाडी झालेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होणारे शेवटपर्यंत सुरू होतं। बैठका झाल्या, दुनेश्वर पेठे हे स्वतः गेले होते त्याला। त्यानंतर दुनेश्वर पेठेंनी सातत्याने फोन केले काँग्रेसच्या नेत्यांना, मात्र कोणी फोन उचलायला तयार नव्हतं। हे ठरलं होतं की जवळपास 15 जागा ज्या आहेत राष्ट्रवादीला द्यायच्या आणि त्याच्यात संमती झालेली। मात्र प्रेससमोर येऊन जेव्हा घोषणा करायची वेळ आली तेव्हा काँग्रेसचा एकही नेता फोन उचलत नव्हता दुनेश्वर पेठे यांचा। शेवटी अनिल देशमुख माजी गृहमंत्री यांना कल्पना देण्यात आली। अनिल देशमुखांनी विकास ठाकरेंना फोन लावला जे शहराध्यक्ष आहेत आणि त्यावेळेला विकास ठाकरेंनी जे कारण सांगितलं की उत्तर नागपुरात जो काँग्रेसचा चांगला बालेकिल्ला मानण्यात येतो, काँग्रेस आणि बसपा दोघांची तिथे वर्चस्व मागच्या निवडणुकीत दिसून आलं होतं, तिथे एकही जागा राष्ट्रवादीला सोडायला ते तयार नाही आहेत डॉक्टर नितीन राऊत जे माजी मंत्री होते आणि त्यामुळे जे आहे तिथे आम्ही इथे आघाडी करू शकत नाही असं काँग्रेसची भूमिका तिथे मांडली। राष्ट्रवादीने हे पण म्हटलं की उत्तर नागपूर सोडा आणि उरलेल्या 5 विधानसभा मतदारसंघात आपण आघाडी करू।
मात्र त्याला देखील काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला आणि त्यामुळेच 151 ठिकाणी काँग्रेसचे लोक आहेत आणि 143 ठिकाणी भाजपचे लोक आहेत. उरलेले 6 लोक एक्स्ट्रा जे आहेत ते पण भाजपचेच आपल्याला म्हणावे लागतील. त्यामुळे अशा पद्धतीने 149 ठिकाणी भाजपचे हार्डकोअर कार्यकर्ते उतरलेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अनेक पक्ष जरी रिंगणात असले तरी प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट निवडणूक आहे. मेन लढत ही आपल्याला 2 पक्षांमध्येच पाहायला मिळते, काँग्रेस आणि भाजप. दुनेश्वर पेटेंनी काल पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी असं पण म्हटलं की कुठेतरी काँग्रेस देखील भाजपाचीच बी टीम आहे असं त्यांचं म्हणणं होतं काल. आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी आमच्यासोबत आघाडी केली नाही, म्हणजे शेवटपर्यंत आघाडी करत होते आणि ऐन वेळेस फोन उचलणं बंद केलं. तर काय यावर तुमचं काय, म्हणजे कसं बघता या सगळ्या घडामोडींकडे? नाही, असं म्हणणं बरोबर राहणार नाही की काँग्रेस बीजेपीची बी टीम आहे काय. कारण की जर आपण विधानसभा निवडणुका पाहिल्या ज्या मागच्या वर्षी झाल्या होत्या तर पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपुरात काँग्रेसचे आमदार जिंकून आलेले आहेत. जर काँग्रेस भाजपची बी टीम असती तर 6-0 असा निकाल इथे लागलेला असता. अनेक जागा अशा आहेत नागपुरात, अनेक प्रभागातल्या जागा अशा आहेत जिथे काँग्रेसचा आजही होल्ड आहे. आणि निश्चितपणे हे म्हणता येईल की काँग्रेसमध्ये कुठेतरी नियोजनाची कमतरता होती. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठेतरी एकमेकांसोबत जो संवाद होता, परस्पर संवाद, तो कुठेतरी कमी होता. आणि विशेष म्हणजे दुसरीकडे भाजपची जर आपण गोष्ट केली तर संघटन त्यांचं तळागाळापर्यंत गेलेलं आहे. बूथ प्रमुख असो, शक्ती केंद्र प्रमुख असो, या माध्यमातून ते जनतेपर्यंत 3 ते 4 वेळा पोहोचून आलेले आहे. प्रत्यक्ष भेट झालेली आहे. पदवीधरची नोंदणी असो. दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र हे चित्र जाणवलं नाही. थोड्याफार काही ठिकाणी मोहिमा राबवण्यात आल्या, मात्र प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचण्यात काँग्रेसला अजूनही यश आलेलं नाही. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं निकालाचं चित्र काय असेल, भाजप जो टार्गेट घेऊन चालला आहे त्याहून जास्त भाजपला जागा मिळतील की काय अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. पण ज्या पद्धतीने दुनेश्वर पेठे यांनी आरोप केला होता की काँग्रेस ही बीजेपीची बी टीम आहे, त्याच्यात तथ्य निश्चितपणे वाटत नाही आहे. पण काँग्रेसमध्ये कुठेतरी ही एक मागणी समोर येते आहे की आता काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल व्हायला हवा. त्या दृष्टीने पक्षातले जे धुरीण आहेत, नेते आहेत, त्यांनी मंथन करायला हवं अशी मागणी समोर येते. नाराजी निश्चितपणे सगळ्या पक्षांमध्ये आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट ज्यांचं इथे फारसं काही प्रभाव नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. किती म्हटलं तरी ती नाकारता येणार नाही. तिथे देखील नाराजी दिसून आली. मनसेमध्ये ठीक आहे, तिथे नाराजी नाही दिसली. भाजपमध्ये नाराजी दिसली. पार्टी विथ डिफरन्स आपण भाजपला म्हणतो. भाजपचे हार्डकोर कार्यकर्ते, माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती, त्यांना तिकीट दिलं नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. निशितकर म्हणून आहेत प्रभाग क्रमांक 16, ते पण हार्डकोर 30 ते 32 वर्षापासून ते सातत्याने भाजपसोबत आहेत, त्यांनी राजीनामा दिला. दुसरीकडे दिकोंडवार म्हणून होते, त्यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केलेली आहे. एक संघ स्वयंसेवक आहेत बापट म्हणून, त्यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. आणि विशेष म्हणजे या निवडणुकीत एक दुसरी गोष्ट दिसून आली की भाजपमध्ये साधारणतः एक शिस्तप्रिय असा पक्ष असं मानण्यात येतं राजकीय वर्तुळात. मात्र इथे 6 जागांबद्दल अजूनही भाजपमध्ये निर्णय झालेला नाही आहे. काल त्यांनी अधिकृत यादी जाहीर केली, परंतु 6 जागांवर त्यांनी प्रत्येकी 2 जणांना AB फॉर्म दिलेले आहेत. त्याच्यातली एक जागा ही देशातली सगळ्यात महत्त्वाची जागा आपल्याला म्हणता येईल राजकीयदृष्ट्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जिथे मुख्यालय आहे ती जागा. त्या प्रभागात त्यांनी श्रीकांत आगलावे, जे विश्व हिंदू परिषदेशी संबंधित होते, नंतर भाजपमध्ये आले, त्यांनाही तिकीट दिलेली आहे, AB फॉर्म दिलेला आहे. आणि सुबोध आचार्य, जे स्वतः विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलशी संबंधित होते, त्यांना देखील AB फॉर्म दिला आहे. या दोघांपैकी नेमका कोणाचा क्रमांक लागला? निश्चित कोणाचा क्रमांक लागू शकतो, एक काय अंदाज वर्तवू शकतो? ते आता काहीच सांगणं शक्य नाही आहे. कारण की जे निवडणूक प्रभारी आहे भाजपचे आमदार प्रवीण दटके, यांना काल विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट केलं की याबाबत 1-2 दिवसात बैठकी होतील आणि त्यानंतर कोणाला अर्ज मागे घ्यायला लावायचा आहे ते निश्चित होईल. प्रभाग क्रमांक 13 परिणय फुके यांचा प्रभाग आहे. तिथे 2 अशा जागा आहेत जिथे 4 उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चिती अद्यापही नाही आहे. आणि जर आपण लिगली आणि टेक्निकली जर बघितलं तर AB फॉर्म मिळाल्यानंतर जो व्यक्ती पहिल्यांदा जाऊन त्या झोनमध्ये आपला अर्ज दाखल करतो निवडणूक अधिकाऱ्यांकडे, त्याचा AB फॉर्म हा ग्राह्य धरण्यात येतो. त्यामुळे या 12पैकी काही उमेदवारांनी, जशी त्यांना माहिती कळली, सकाळी 10 वाजता जाऊन अर्ज भरलेले आहेत. आमच्याकडे त्यांची यादी पण आहे, ती सांगणं सध्या योग्य होणार नाही, पण त्या लोकांचा अर्ज निश्चितपणे ग्राह्य धरण्यात येईल. आता याच्यात जर आपण थोडंसं पॉलिटिकल ट्विस्ट पाहिलं तर काही लोकांना, जवळपास 3 ते 4 लोकांना एका मोठ्या नेत्यांकडनं फोन गेलेले आहे की तुम्हाला तुमचा अर्ज वापस घ्यावा लागेल. मात्र ते म्हणतायत की आम्हाला दुसऱ्या मोठ्या नेत्यांनी शब्द दिला होता आणि त्याच्या सांगण्यावरनं आम्हाला हे AB फॉर्म मिळालेले आहेत.
त्यामुळे भाजपमध्ये देखील कुठेतरी विसंवाद आहे की काय असा प्रश्न यातून उपस्थित होतो आहे. नक्कीच आपण बघितलं की भाजपमध्ये अनेक नाराजी नाट्य काल आपल्याला पाहायला मिळालं. बाकी ठिकाणी आपण बघितलं की जसं तोडफोड झाली किंवा त्यांनी फॉर्मची लिस्ट नावाची लिस्ट जाळली, पण त्यांनी प्रत्यक्ष समोर येऊन बोललेत की आम्ही नाराज आहे आणि आम्ही आता अपक्ष फॉर्म भरतो आहे. तर आता ही जी नावं म्हणजे हा जो काही घोळ होईल पुन्हा फॉर्म जर मागे घ्यायला सांगितला आणि अंतर्गत वाद विसंवाद जे काही असेल त्यामध्ये मग आता समीकरण कसं म्हणजे भाजप जे आहे आपले वाद चव्हाट्यावर शक्यतो येऊ देत नाही. तर मग आता कसा यांच्यामध्ये समीकरण घडेल किंवा कसं यांचं घडी हे निस्तरतील आता, कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये हेच जर अपक्ष जे आहेत उमेदवार लढले तर याचा किती फटका पण बसू शकतो का? याचं एकूण जर आपण थोडंसं मागे जाऊन पाहू, 2017ला शेवटची निवडणूक होते, 2022ला निवडणूक होत नाही तेव्हापासून प्रशासक राज असतो आणि त्यावेळेचे जे नगरसेवक होते जे माजी झाले 22मध्ये ते काहीसे निष्क्रिय झाले आणि त्या कालावधीत अनेक नवीन चेहरे समोर आले जे कमालीचे सक्रिय होते. आता माजी नगरसेवकांनाही तिकीट हवी होती, या सक्रिय जे होते त्यांनाही तिकीट हवी होती. अशा याच्यात भाजपनी जवळपास 105 लोकांची तिकीटं कापल्या. जे अनेक 51 जे नवीन चेहरे दिले आणि 51 जे सिटिंग नगरसेवक होते 2022पर्यंतचे त्यांच्या तिकीटं कापलेले आहेत. तर याच्यात चित्र असं आहे की ज्या पद्धतीने भाजपच्या जे नेते आहेत त्यांना अंदाज आला होता की मोठ्या प्रमाणावर नाराजी होईल आणि या सोशल मीडियाच्या युगामध्ये ही नाराजी प्रकर्षाने समोर येईल आणि हेच टाळण्यासाठी भाजपने यादी जाहीर केली नाही. आणि अर्ज कुठून द्यायचे, कारण की जर भाजपच्या कार्यालयातनं जर शहर कार्यालयातनं अर्ज देण्यात आले असते तिथे निश्चितच निदर्शनं नारेबाजी झाली असती. त्यामुळे अर्ज कुठून द्यायचे, मुख्यमंत्री स्वतः इथे येऊ शकत नाही, त्यांची यंत्रणा राज्याच्या इतर कामांमध्ये असते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातनं या सगळ्या AB फॉर्मचं वाटप झालं. त्याच्यामागे कारण हेच होतं की कोणीही तिथे विरोध प्रदर्शन करू शकणार नाही हे सगळ्यांना माहिती होतं आणि त्यांच्या नियोजनाप्रमाणे तिथे कोणीही कुठलेही विरोध प्रदर्शन केलं नाही. दुसरी गोष्ट, भाजपने अगोदरच जे बंडोबा आहेत त्यांना थंडोबा करण्यासाठी आपण लोकमतनी ही बातमी अगोदरच रिपोर्ट केली होती, त्यांनी एक प्लॅन तयार केला होता. आता जेवढी नाराज आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला जातो आहे आणि त्यांची नाराजी कुठे ना कुठे दूर करण्यात येईल. आणि हे जेवढेही लोक आता अपक्ष फॉर्म भरले आहेत त्यांना कसं काय त्यांचा फॉर्म मागे घेतील यासाठी एक नियोजन केलं आहे. 2017ची जर निवडणूक आपण फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर काही संघ स्वयंसेवकांनी विशेषतः महालासारख्या एरियामध्ये बंड केलं होतं, ते अपक्ष लढले होते. मात्र त्याचा इतका फटका बसला नव्हता कारण की संवादाची ही जे नियोजनाची रणनीती आहे ती भाजपने राबवली होती आणि यावेळेला जास्त काळजी घेतली होती. त्यामुळे मला वाटत नाही की त्याचा एवढा फटका पडेल. 1-2 प्रभागामध्ये थोडीफार समीकरणं थोडी बदलू शकतात पण इतका फटका बसणार नाही. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की अजित पवार गटाच्या ज्या कार्यालयामध्ये आहे आपण तोडफोड पाहिली, त्यानंतर शिवसेनेच्या कार्यालयामध्ये रात्री जी आहे नाराजी व्यक्त केली आणि तिथे त्यांनी म्हणून दाखवलं की अजित पवार गटाने जो निर्णय घेतला स्वबळाचा तो निर्णय या पक्षांनी पण घ्यायला पाहिजे होता, म्हणजे शिंदे गटाने घ्यायला पाहिजे होता असं काही कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. तर आता शिंदे सेना जी आहे ही भाजपासोबत महायुतीमध्ये आहे आणि अजित पवार गट हा स्वबळावर लढतो आहे. तर या समीकरणाचा पण काही कुठे फायदा किंवा तोटा भाजपाला याच्यामध्ये होईल का, किंवा त्याचं कोणाला श्रेय किंवा त्याचं क्रेडिट दुसरं कोणी घेऊन जाईल का, म्हणजे कोणा निवडून येतील का असं काही वाटतं का? ज्या पद्धतीचे एकूण राजकीय समीकरण आपल्या नागपुरात आहे हे मान्य करायला हरकत नाही आणि हे त्या नेत्यांनाही माहिती आहे त्या पक्षाच्या की शिंदे सेना आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोघांचंही हवं तसं वर्चस्व नाही. उद्धव ठाकरे गटाचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं काही पॉकेट्समध्ये वर्चस्व होतं, मात्र डिव्हिजन झाल्यानंतर ते देखील थोड्याफार प्रमाणात कमी झालेलं आहे. तर या स्थितीत भाजपच्या लोकांनी हे माहिती होतं त्यामुळे जागा द्यायला तयार नव्हते. एक आमदार आहेत, मोठे आमदार आहेत, त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की माझ्या मतदारसंघातनं शिंदे सेनेला एकही तिकीट मी घेऊ देणार नाही या शब्दात ते बोलले होते आणि त्या पद्धतीने तिथे एकालाही तिकीट मिळालेलं नाही. तर शिंदे सेनेचा आपण जर म्हटलं 8 तर 6 तर लोक भाजपचेच आहेत आणि उरलेल्या 2 जागांवर भाजपचे लोक इतक्या ताकदीने काम करतील की त्या दोघांनी निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न 100% होईल. त्यामुळे भाजपच्या समीकरणांना कुठेही इथे धक्का लागणार नाही, त्यांच्या गणिताला कुठेही धक्का लागणार नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं आपण पाहिलं तर महायुतीचा घटक पक्ष आहे, मात्र ते वेगळे लढत आहेत. पण त्यांचं अस्तित्व कुठे आहे किंवा त्यांचा तळागाळात जनसंपर्क आहे का या गोष्टी देखील विचारात घ्यायला हव्या. कार्यकर्त्यांची नक्कीच भूमिका असते की मला तिकीट मिळायला हवं, त्यांची नाराजी पण समोर येते.
मात्र राजकीय कॅल्क्युलेशन जे आहेत, गणित आहे, ती निश्चितपणे काही वेगळी असतात. केवळ एखादा व्यक्ती खूप लोकप्रिय आहे म्हणून त्याला मतं मिळत नाही. त्याच्यासोबतचे कार्यकर्ते लोकांपर्यंत, तळागाळात मतदारांपर्यंत जाऊन संपर्क साधणं ते आवश्यक असतं. आणि महानगरपालिकेची एकूणच जर आपण ठोकताळे पाहिले, जी समीकरणं असतात ती वेगळी असतात. इथे मतं जी आहेत ती इमोशनल मुद्द्यांवर नाही मागता येत. इथे प्रत्यक्ष मूलभूत समस्या ज्या आहेत त्या दूर करणार आहेत का, असाच प्रश्न सामान्य मतदार विचारत असतो. आणि त्या दृष्टीने भाजपने यावेळेला तिकीट दिलं आहे. अँटी इन्कम्बन्सी दिसून आली होती अनेकांबद्दल, ज्याबद्दल आपण अगोदर बोललो. त्यामुळे 105 नवीन चेहरे डायरेक्ट दिले. एक धक्कातंत्र होतं आहे महायुतीसाठी. एकूणच 105 नवीन चेहरे देणं, 51 लोकांचे तिकीटं काढणं, ही एक मोठी गोष्ट होती. पण भाजपने सातत्याने सर्वे केले होते, मुलाखती झाल्या आणि भाजपची यंत्रणा, एक पॅरलल यंत्रणा देखील एक राबत होती. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहेत त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांकडून देखील इनपुट्स घेण्यात आले होते. त्या आधारावर ही यादी निश्चित करण्यात आली. त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारला की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदेसेना यांचा काही फटका बसेल का, यांचा फटका बसणार नाही. आणखी 6 जागांवर तर स्वतः भाजपच लढत आहे. कारण अनेक म्हणजे BJPमधले अनेक नाराज जे आहेत, जे अपक्ष भरत आहेत फॉर्म, ज्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे, आणि हे सगळे जे नाराज आहेत यांनी असं म्हणजे शिंदेसेनेचे काल बोलले होते, जे अपक्ष आहेत ना आम्ही त्यांना मदत करू. तर यावरून एकंदरीत काही असं वाटतं का? आणि आपण काल बघितलं की शिवसेने जे आहे UBT, त्याच्यामध्ये आज आपण बघितलं की नितीन तिवारींनी एक आरोप केलेला आहे की किशोर कुमेरी यांनी एक फॉर्म भरलेला आहे, तो ओपनमधून भरलेला आहे आणि एकाच प्रभागातनं ते फॉर्म झालेले आहेत. त्यांना कुठेतरी आता फटका बसतोय. म्हणजे शिवसेनेच्या UBTमध्ये पण आपण बघतोय कुठे अंतर्गत वाद आहे. तर या सगळ्याचा भाजपला कसा आता फायदा होईल? भाजपला फायदा सुरुवातीलाच सांगितलं की लढत किती जरी पक्ष असले, 7, 8, 9, 10 पक्ष जरी असले, शेवटी बालेकिल्ला नागपूर हा नाही, बालेकिल्ला तर गोष्ट आहे, पण लढत कोणामध्ये होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप हीच सरळ लढत आहे. या दोन्ही पक्षांचं अस्तित्व नाही आहे. अनेक जण नाराजही होऊ शकतात या वक्तव्यावर, परंतु या दोन्ही पक्षांचं हवं तेवढं इथे प्रभाव नाही आहे नागपुरात. ज्या पद्धतीने आता आपण उठावाची जर गोष्ट केली, उद्धव ठाकरे गटाची, शिवसेना उद्धव ठाकरे गट, मागच्या निवडणुकीत त्यांचे 2 जण निवडून आले होते, ही बाब निश्चित आहे. आणि ज्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य होतं, डिव्हिजननंतर ते प्राबल्य काहीतरी कमी झालेलं आहे. आणि आपण बघितलं की ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यात काय चित्र होतं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. यांच्या उमेदवारांना किती जागा मिळाल्या, किती मतं मिळाली हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि कुठलाही पक्ष जो असतो त्याला सोबत कार्यकर्ते लागतात. केवळ नेत्यांच्या भरोश्यावर निवडणूक लढल्या जात नाही, ती जिंकल्या ते अजिबात जात नाही. आणि जर आपण राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाची जर आपण चर्चा केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट एका पॉकेटमध्ये ठीक आहे की आंदोलनं होतात, निदर्शनं होतात, मात्र त्या निदर्शनांमध्ये किती चेहरे असतात, किती लोक असतात हे पण विचारात घेणं आवश्यक आहे. विदर्भवाद्यांनी मागे अशाच पद्धतीने निवडणुका लढवल्या होत्या की वेगळ्या विदर्भाच्या नावाखाली आम्ही निवडणुका लढतो. यावेळेस पण परिवर्तन पॅनल म्हणून असे पक्ष एक आलेले आहेत. मात्र वेगळ्या विदर्भासाठी ज्या वेळेला नागपूरच्या किंवा देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या 0 माईलवर एखादं आंदोलन होतं, तेव्हा विदर्भाच्या मागणीसाठी किती नागपूरकर एकत्रित येतात. एक 60-65 लोकांचे तेच डोके असतात, तेच चेहरे असतात, त्या चेहऱ्यांव्यतिरिक्त चेहरे नसतात. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते अपयशी ठरले आहेत. मग ते मतदारांपर्यंत कशा पद्धतीने त्यांची भूमिका पोहोचवण्यात यशस्वी ठरतील हा प्रश्न आहे. आणि अशी स्थिती कुठेतरी या सगळ्या बाकी महानगरपालिकेमध्ये हा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा किती म्हणजे यशस्वी ठरेल? कारण ह्या मूलभूत ज्या गरजा असतात, आपल्याला रोजच्या ज्या गरजा असतात, आपल्या घराजवळ जर काही स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे, या मागणीपेक्षा ती मागणी किंवा तो मुद्दा घेऊन जनतेपर्यंत जाणं किती फायद्याचा ठरेल, म्हणजे असं वाटतं? काय मतदार आकर्षित होतील का? मला तरी वाटत नाही, कारण की या एकूणच पॅरामीटर्स वेगळे असतात प्रचाराचे. लोकांना काय आहे की सिमेंट रोडची उंची वाढली आहे, ती कमी होईल का, किंवा माझ्या घरात पाणी शिरणार नाही. कारण की पावसाळ्यात आपण पाहिलं आहे की 2-3 वर्षापासून सातत्याने फ्लड सिच्युएशन नागपूरला येते. सगळ्यात मोठा प्रश्न जो विशेषतः जे रात्री कामावरून येतात त्यांना जाणवतो आहे, किंवा नागपुरात जे भयावह चित्र दिसून आलेलं आहे, जी भटके कुत्री आहेत त्यांचं चित्र, तर लोकांना ते विचारायचे की या भटके अजित पवार गट एका पॉकेटमध्ये ठीक आहे की आंदोलनं होतात, निदर्शनं होतात, मात्र त्या निदर्शनांमध्ये किती चेहरे असतात, किती लोक असतात हे पण विचारात घेणं आवश्यक आहे. विदर्भवाद्यांनी मागे अशाच पद्धतीने निवडणुका लढवल्या होत्या की वेगळ्या विदर्भाच्या नावाखाली आम्ही निवडणुका लढतो. यावेळेस पण परिवर्तन पॅनल म्हणून असे पक्ष एक आलेले आहेत.
मात्र वेगळ्या विदर्भासाठी ज्यावेळेला नागपूरच्या किंवा देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या 0 माईलवर एखादं आंदोलन होतं तेव्हा विदर्भाच्या मागणीसाठी किती नागपूरकर एकत्रित येतात. एक 60-65 लोकांचे तेच डोके असतात, तेच चेहरे असतात, त्या चेहऱ्यांव्यतिरिक्त चेहरे नसतात. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते अपयशी ठरले आहेत. मग ते मतदारांपर्यंत कशा पद्धतीने त्यांची भूमिका पोहोचवण्यात यशस्वी ठरतील हा प्रश्न आहे. आणि अशी स्थिती कुठेतरी या सगळ्या बाकी महानगरपालिकेमध्ये हा वेगळा विदर्भाचा मुद्दा किती म्हणजे यशस्वी ठरेल. कारण ह्या मूलभूत ज्या गरजा असतात, आपल्याला रोजच्या ज्या गरजा असतात, आपल्या घराजवळ जर काही स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे, या मागणीपेक्षा ती मागणी किंवा तो मुद्दा घेऊन जनतेपर्यंत जाणं किती फायद्याचं ठरेल म्हणजे असं वाटतं. काय मतदार आकर्षित होतील का? मला तरी वाटत नाही. कारण की या एकूणच पॅरामीटर्स वेगळे असतात प्रचाराचे. लोकांना काय आहे की सिमेंट रोडची उंची वाढली आहे ती कमी होईल का, किंवा माझ्या घरात पाणी शिरणार नाही. कारण की पावसाळ्यात आपण पाहिलं आहे की 2-3 वर्षांपासून सातत्याने फ्लड सिच्युएशन नागपूरला येते. सगळ्यात मोठा प्रश्न जो विशेषतः जे रात्री कामावरून येतात त्यांना जाणवतो आहे, किंवा नागपुरात जे भयावह चित्र दिसून आलेले आहे, जी भटके कुत्री आहेत त्यांचं चित्र, तर लोकांना ते विचारायचे की या भटक्या कुत्र्यांच्या समस्या दूर होतील का. लोकांचं हे म्हणणं आहे की स्वच्छता जी आहे ती नियमित राहील का. इंदोरसारख्या शहराशी आपण कंपॅरिझन करतो, मात्र इंदोरसारखी स्वच्छता आपण अजूनही ठेवू शकलो नाही आहे. दुसरीकडे 24/7 पाणी पुरवठा योजना, जिथे अनेक भाग असे आहेत की जिथे अद्यापपर्यंत 2 ते 3 तास पाणीही जात नाही आहे. माझ्याकडे पाणी येईल का हा लोकांचा प्रश्न असतो, जो नगरसेवकांना ते विचारणार आहेत. त्यामुळे मला वेगळा विदर्भ मिळेल का याच्यापेक्षा माझ्याकडे भाऊ पाणी येईल का, अरे मित्रा माझ्याकडे कचरा गाडी येईल का, माझ्याकडे NMCचे लोक नियमितपणे येऊन आमच्या एरियात जे भटकी कुत्री आहे त्यांना हे करतील का, अवैध बाजार अतिक्रमणं हे दूर करतील का, माझ्या घराजवळचे रस्ते खराब आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मतदारांना जास्त महत्त्वाच्या आहेत. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा जो आहे हा निश्चितपणे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी चांगला मुद्दा आहे. पण या निवडणुकीसाठी हे मुद्दे काहीही कामाचे नाही, भावनिक मुद्दे कामाचे नाही. इथे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मुद्दे जे आहेत तेच महत्त्वाचे ठरणार आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की म्हणजे काल ज्या सगळ्या घडामोडी आपण बघितल्या, याआधी अशा घडामोडी कधी घडल्या होत्या का? म्हणजे जी नाराजी असेल किंवा तोडफोड असेल, असं कधी तुम्ही बघितलं होतं का की उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि एवढी भाजप असेल किंवा अन्य बाकीच्या पक्षांमध्ये पण नाराजी आपण पाहिली, तर एवढा नाराजीचा सूर असायचा का? म्हणजे आयारामांमुळे आयातीत उमेदवारांमुळे हा सूर निर्माण झाला आहे का? म्हणजे आपण बघितलं काँग्रेसमध्ये पण गेलेले आहेत, भाजपमधले काही लोक काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचे काही भाजपमध्ये आले. आपण उत्तर नागपूरसारख्या ठिकाणी बघितलं बाबू खान नावाचा एक व्यक्ती तो भाजपमध्ये आलेला आहे. नक्कीच हे राजकारण म्हटलं की नाराजी काटशह हे येणारच. आणि 2017च्या निवडणुकीत देखील असं चित्र दिसलं होतं. काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये गटबाजी झाली होती मोठ्या प्रमाणात त्यावेळेलाही, आणि माझ्या कार्यकर्त्याला तिकीट का नाही दिलं यावरून तुतुमैमे देखील नेत्यांमध्ये झाली होती. भाजपमध्ये असं वाटलं होतं त्यावेळेलाही चित्र दिसणार नाही, कारण की 14 नंतरची पहिली ही महानगरपालिका इलेक्शन होती. परंतु त्यावेळेला देखील मुख्यालयाजवळच्याच प्रभागांमध्ये नाराजी दिसून आली होती. अपक्ष स्वयंसेवक जे आहेत ते अपक्ष उभे टाकले होते. इव्हन तुम्हाला हे सांगायला हे वाटेल की 54 जणांना भाजपनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यावेळेला 54 ते 58 लोकांनी अपक्ष अर्ज भरले होते. त्याच्यात विशाखा जोशी आणि इतर काही नावं देखील होती. आणि रिसालदार होते, श्रीपाद रिसालदार त्याच्यात होते, जे एक हार्डकोर स्वयंसेवक ज्यांना मानण्यात होतं. ह्या सगळ्यांनी बंड केलं होतं आणि त्यांना भाजपनी तातडीने बाहेरचा रस्ता देखील दाखवला होता. त्यामुळे या घटना ज्या आहेत त्या अगोदर देखील घडल्या. फक्त सोशल मीडियामुळे काय झाले आहे की त्यावेळेला सोशल मीडियाचं एवढं क्रेज नव्हतं. आता गोष्टी त्वरितपणे मतदार आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठेतरी असे स्टंट केले जातात. काल देखील जी आपण तोडफोड म्हणतो तिथे एक स्क्रीन होती, ती स्क्रीन तोडण्यात आली फक्त. तर त्याला टेक्निकली पोलिसांच्या भाषेत म्हणायचं तर ही प्रॉपर अशी मोठी तोडफोड नाही आहे. तोडफोड निश्चित होती पण मोठी तोडफोड त्याला म्हणता येणार नाही. शिवसेनेकडनं निदर्शनं करण्यात आली, शिंदे गटाकडनं, शिंदे सेनेकडनं अशी निदर्शनं या अगोदर देखील झालेली आहेत. आणि राजकारण म्हटल्यावर असं चित्र राहील. परंतु असं म्हणता येणार नाही की पहिल्यांदा अशा घटना झालेल्या आहेत. होऊ शकतं येत्या 2 दिवसात हे चित्र पालटलं असेल आणि अनेक जणं आपली अर्ज वापस देखील घेण्याची शक्यता आहे. तर आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या 15 जानेवारीला संपन्न होणार आहे. त्याआधी आपण बघितलं ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि ज्या काही घडामोडी घडल्या त्यावर आपण एक
काय येणाऱ्या निवडणुकीचं चित्र असणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेतली आणि त्यामध्ये आपण बघितलं की ही लढाई फक्त काँग्रेस आणि भाजप यांचीच लढाई आहे. इतर पक्ष जे आहेत ते आहेत भाजपच्या सोबत युतीत आहेत आणि काँग्रेस स्वबळाचा नारा देऊन एकला चलो त्यांनी नारा दिलेला आहे आणि ते स्वबळावर लढतात आहे. पण ही जी निवडणूक होते ही फक्त भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे आणि जे सगळं हे कालचं चित्र होतं त्याचा कुठेही परिणाम भाजपाला तितकंसं पाहायला मिळणार नाही असं देखील या सगळ्या विश्लेषणातनं समोर येत आहे. तर आता बघण्यासारखं असणार आहे की आणखीन येणाऱ्या दिवसामध्ये काय काय घडामोडी घडतात आणि काय काय आदेश पक्षाचे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना येतात आणि कशा प्रकारे समीकरणं आता पाहायला मिळतील हे देखील बघण्यासारखं असणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.